नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी होमराज लोणबले. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्हा पोलीस भरती याच्यामध्ये जो शिपाई पदासाठी पेपर झालेला होता, त्या पेपरमध्ये जे गणिताचे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नाचा पूर्णपणे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडेल तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपल्याकडे आहे हा बी क्रमांकाचा संच आहे आणि संच कोणताही असो, संच कोणताही असला तरी पण प्रश्न काही वेगवेगळे राहत नाही. प्रश्न सगळ्यांना सारखे असतात, फक्त काय तर त्यांचे क्रम बदलले असतात संचानुसार. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्नाकडे वळू आणि वेळ न घालवता आपण प्रश्न करूया. बघा पहिला प्रश्न काय आहे, जो यवतमाळ पोलिसला आलेला पहिला प्रश्न आहे. बघा, एक शेतकरी एका शेतात काही गायी आणि काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची संख्या 98 आहे. किती आहे? 98 आहे. आणि त्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे? 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी आणि गुराखी यांची संख्या किती? विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला जर सोडवायचा असेल तर याच्या आधी पण या टाईपचे प्रश्न आपण ज्या पेपरमध्ये आलेले होते त्या पेपरमध्ये आपण तुम्हाला सांगितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे, 26 डोके आहेत म्हणजे गायी आणि गुराखी मिळून एकूण किती असायला पाहिजे? 26 असायला पाहिजे. म्हणजे 26 पैकी गायी किती आणि गुराखी किती हे आपल्याला कळायचं आहे. आपण काय करायचं बघा, आपण एकतर काय करायचं, आपल्याला एकतर सगळेचे 26 गायी पकडा किंवा 26 काय पकडायचं, गुराखी पकडा. जर आपण 26 गायी पकडला तर आपल्याला गायीचे पाय 4 म्हणजे एकूण त्यांचे पाय किती व्हायला पाहिजे? तर बघा 4 सक 24 ही 4 हातचे 2, 4 दूने 8 न 2 10 म्हणजे किती? तर 110 किती व्हायला पाहिजे? 110 त्यांचे पाय व्हायला पाहिजे. जर आपण म्हटलं की 26 गायी आहेत तर त्यांचे पाय किती व्हायला पाहिजे? 104 व्हायला पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये आपल्याला 98 पाय दिले आहेत. किती दिले आहेत? 98 पाय दिले आहेत. मग याचा अर्थ जर आपण सगळ्यांना गायी पकडले तर आपल्याला किती जास्त पाय होतील? तर बघा 14 तून 6 0 0 0 6 पाय अगाऊचे भरतात. म्हणजे आपण याचा अर्थ आपण म्हणणार की गुराख्याचे पाय आपण 4 पकडले तर असे किती गुराख्याचे पाय 4 पकडले म्हणून 6 आगाऊ आले. तर आपण काय करणार, 6 भागीला किती 2 पाय आगाऊ पकडले ना, 2 करा म्हणजे किती? तर 3 गुराखी असतील आणि त्या 3 गुराख्याचे पाय आपण किती पकडले? 2 आगाऊ पकडले म्हणून किती आपल्याकडे 6 पाय आगाऊ भरले. याचा अर्थ त्या शेतामध्ये किती गुराखी असतील? तर 3 गुराखी असतील. मग 3 गुराखी असतील, 3 जर गुराखी असतील आणि 26 एकूण असतील तर 3 हे तर ते किती असायला पाहिजे? तर 23 गायी असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 23 गायी असायला पाहिजे. ऑप्शन नंबर कुठं आहे? 3 23 3 23 ऑप्शन नंबर क तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने आपण याला काढू शकतो आणि समजून घ्या. त्याच्यानंतर बघा काय म्हटलंय, एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 आहे. पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 आहे. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या व तो बाद झाला. आता सरासरी 25 झाली तर 10व्या खेळाडूच्या धावा किती? असा प्रश्न आहे. काय करायचं बघा, काय करणार बघा, आधी किती? 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी किती? तर 24 लिहून घेतले आपण विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 10वा खेळाडू आला म्हणजे 10 खेळाडू झाले आणि त्यांच्या धावांची सरासरी किती आहे? 25 आहे. ठीक आहे, हे पण लिहून घेतलं. आता काय करायचं बघा, खेळाडू मध्ये कितीचा फरक पडला? +1चा फरक पडला आणि सरासरीमध्ये +1 झालेला आहे. आता काय करायचं आहे, एकदम लक्षात असू द्या. काय करायचं, याच्या सोबत याचा गुणाकार करा आणि याच्या सोबत याचा गुणाकार करा आणि दोघांची बेरीज करा. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येईल 9 1 9 +25 1 25 म्हणजे किती? तर 34 धावा काढल्या असतील. काय काढल्या असतील? 34 धावा काढल्या असतील. ऑप्शन नंबर ब तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, ही सरासरीमध्ये तुम्ही एकदम सटीक ट्रिक तुम्ही लावू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जास्त गुणाकार भागाकार करावे लागणार नाही. चला ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कोणत्या 2 जोडमूळ संख्यांचा वर्ग हा 44 असायला पाहिजे? जोडमूळ संख्या महत्वाची गोष्ट. जोडमूळ संख्या कोणती आहे तर याच्यामध्ये पाहिल्या, जोडमूळ संख्या म्हणजे जवळ असलेल्या आणि जोडमूळ संख्या आपल्याला माहित पाहिजे. आता ह्या मूळ संख्या आहेत पण ह्या जोडमूळ संख्या नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न चुकीचा आहे. म्हणजे हा
आन्सर चुकीचा आहे. त्यानंतर ही मूळ संख्याच नाही, म्हणजे हा पण प्रश्न चुकीचा आहे. हा पण आन्सर चुकीचा आहे. त्यानंतर ही मूळ संख्या नाही, 9 ही मूळ संख्या नाही, म्हणजे हा पण चुकीचा आहे. तुमचं उत्तर आहे क. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. जोडमूळ संख्या 5 आणि 7 आहे आणि 5 + 7 केल्या तर यांची बेरीज येते 12 आणि 12चा स्क्वेअर आहे 144. म्हणून तुमचं उत्तर काय असणार आहे 5 आणि 7, ऑप्शन नंबर क. तर 5 आणि 7 या जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग किती आहे 144 आहे. चला, हे प्रश्न झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा काय आहे. डी ही विषम संख्या आहे, तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की डी ही विषम संख्या असेल तर समोरची येणारी संख्या ही किती +2 केल्यावर येणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर हा ड तुमचा डी +2 तुमचा उत्तर असायला पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला थोडंसं सांगतो बघा. आपण म्हणलं की 5 ही विषम संख्या आहे ना 5, मग 5 नंतर जर आपल्याला विषम संख्या काढायची आहे तर आपण किती प्लस करणार +2 करणार, तेव्हा 7 येईल विद्यार्थी मित्रांनो. याचा अर्थ याला जर आपण डी पकडला तर +2 केल्यावर काय येईल तर डी +2 येईल. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती असायला पाहिजे डी +2 असायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर असा स्क्वेअर दिलेला आहे आणि 10चा स्क्वेअर, या सगळ्यांची बेरीज करायची आहे. मग तुम्हाला फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म्युला काय आहे n + 1 ब्रॅकेटमध्ये 2n + 1 भागीला किती आहे तर 6 आहे, भागीला 6. अशा प्रकारे या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. मग n म्हणजे काय असते तर n म्हणजे ही शेवटची संख्या असते विद्यार्थी मित्रांनो. शेवटची संख्या किती आहे 10 आणि इथं जर ब्रॅकेटमध्ये गेला तर गुणीला 10 + 1 म्हणजे 11 व्हायला पाहिजे आणि इथं जर गेला 10 × 20 + 21 व्हायला पाहिजे. भागीला किती कराल तुम्ही तर भागीला 6 कराल. ठीक आहे. चला, आता आपण काटपीट करूया. बघा, आपण 3चा भाग 2चा भाग देऊ बघा, किंवा 3चा देऊ शकता. 3 दुने 6, 3 7 21, बे 1 बे, बे 5 10. ठीक आहे. आता खाली काही उरलेलं का नाही. मग आपण काटपीट आता गुणाकार करूया. 11 × 5 = 55 × 7 करायचं आहे. किती करायचं आहे 55 × 7 करायचं आहे. 55 × 7 करायचं आहे. 7 + 35 ही 5, 5 3, 7 + 35 आणि 3 38, म्हणजे 385 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 385 ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन नंबर क या प्रश्नाचा उत्तर आहे. चला, हा पण प्रश्न आपण सोडलेला आहे. त्याच्यानंतरचा बघा विद्यार्थी मित्रांनो काय प्रश्न आहे. 6 ने निश्चयच भाग जाणारी संख्या कोणती. 6 ने निश्चयच भाग जाणारी संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर करा. आता बघा, आपल्याला माहित आहे की 6 ने जर भाग जायला पाहिजे तर ती समसंख्या असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही विषम संख्या आहे कारण एकक स्थानी 7 आहे. विषम संख्येमध्ये 6चा भाग जात नाही. ही पण विषम संख्या आहे, त्याच्यामध्ये 6चा भाग जात नाही. ऑप्शन आपण 2 असेच कॅन्सल केलेले आहेत. आता आपल्याकडे 2 ऑप्शन उरले. 6ची कसोटी अशी म्हणते. 6ची कसोटी काय आहे की 6च्या कसोटी जर 6चा भाग जायला पाहिजे तर एकक स्थानी समसंख्या असायला पाहिजे आणि त्या संख्येमध्ये 3चा भाग जायला पाहिजे. बरोबर की नाही. मग आपण जरी पाहिला तर ह्या दोघांच्या एकक स्थानी समसंख्या आहे, परंतु 3चा भाग जाते की नाही चेक करा. बरं बघा, इथं जरी आपण पाहिलं तर 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 10 5 15 15 याच्यामध्ये 3चा भाग जाते, म्हणजे हा ऑप्शन होऊ शकते. याच्यामध्ये बघा 5 आणि 3 8, 8 आणि 4 12 आणि 2 14, 14 मध्ये भाग जात नाही, म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल तुमचा ऑप्शन नंबर क हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. 53 34 मध्ये 6 ने पूर्णपणे भाग जाईल. ठीक आहे. हा प्रश्न झालेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सावकाश आणि आम्ही हळूवार मी तुम्हाला या प्रश्नाचे विश्लेषण करून सांगत आहे आणि सामोरे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. हीच लेवल असू शकते किंवा याच्यापेक्षा थोडीशी लेवल तुम्हाला वाढू शकते. ठीक आहे. तुम्हाला याची सर्व जाणकारी ठेवणे आवश्यक आहे, कारण आपण एखाद्या परीक्षेची तयारी करत असेल तर त्या परीक्षेमध्ये आधी कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणत्या लेवलपर्यंत प्रश्न विचारले आहेत हे आपल्याला जर माहीत असले तर आपल्याला अभ्यास करणारा खूप सोपं होतं. ठीक आहे. चला, तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय प्रश्न आहे. 28 माणसे एक काम काही दिवसांमध्ये पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर लागतील. आपण म्हणू शकतो की 3 दिवस असतील तर 28 मजूर 3 दिवसामध्ये काही काम करतात. तेच काम आपल्याला किती दिवसात करायचं आहे तर 2 दिवसामध्ये करायचं आहे, म्हणजे 3/2 करायचं आहे. म्हणजे आधी 3 दिवसामध्ये करायचं तर 2 दिवसामध्ये करायचं आहे. तर किती माणसं लागतील तर 14 दुने 28, 14 त्रिक 42 एकूण माणसं लागायला पाहिजे. म्हणजे जर आपल्याला तेच काम
28 दिवसामध्ये करायचं असेल तर 42 माणसाची आवश्यकता आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आणखी किती माणसाची आवश्यकता आहे याचा अर्थ की आपल्याकडे 28 माणसं आधीच होते, आता 42 लागत आहेत. म्हणजे 28 माणसं आधीच होते, मग 42 मधून 28 मायनस करा तर 14 माणसाची पुन्हा आवश्यकता आहे. असा या प्रश्नाचं उत्तर आहे 14. ठीक आहे, या पण प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. ठीक आहे चला, त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो, एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात, तर पुस्तकात एकूण पाने किती? ठीक आहे, हा प्रश्न आहे. आता मला सांगा, 1/3 वाचून झाले बरोबर, म्हणजे आपण म्हणू शकतो 3 भागापैकी 1 भाग वाचून झाला, तर 3 भागापैकी 2 भाग उर्वरित असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि असं म्हणलेलं आहे की वाचून झाले आणि 100 पानं शिल्लक आहेत, म्हणजे 3 भागापैकी 1 भाग वाचून झाला आणि 2 भाग शिल्लक आहेत. आणि ह्या 2 भागाचीच किंमत दिलेली आपल्या 100. 2 भागाची किंमत दिलेली 100 आणि आपल्याला म्हणलं आहे की एकूण पाने किती, मग 2 भाग म्हणजे 100, तर 3 भाग म्हणजे किती व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, 150 व्हायला पाहिजे, कारण 1 भाग म्हणजे 50, 3 भाग म्हणजे 150. या प्रश्नाचं उत्तर 150 असायला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढलं. आता हा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पॉईंटला विसरून सरळ सरळ हा जो प्रश्न आहे याला सोडवण्यासाठी पॉईंटला विसरून तुम्ही सरळ सरळ गुणाकार करू शकता. पण तुम्ही जर नवीन असाल तरी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपण पॉईंट काढून घेऊ. काय करणार, पॉईंट काढून घेणार. बघा इथे लिहितो 0.25 गुणिला 2.5 गुणिला काय करणार 12.2 1.5 1.2 असा प्रश्न आहे. आता सरळ सरळ जर तुम्हाला पॉईंट बद्दल काही समजत नसेल, जास्तीत जास्त म्हणजे डोकं खराब होत असेल, तर काय करायचं, पॉईंट काढून घ्यायचा. पॉईंट काढताना काय करायचं आहे, 25 लिहिलेलं आहे आणि पॉईंट नंतर 2 अंक आहेत म्हणून काय करणार 100 लिहिणार, गुणिला इथं पॉईंट नंतर 1 अंक आहे म्हणजे 25 गुणिला काय करणार 25 गुणिला किती 10 करणार, गुणिला 1 किती करणार 12 गुणिला 10 करणार. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पॉईंट काढून घेतला. आता पॉईंट काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तर पॉईंट काढून घेतल्यानंतर आपण काटपीट करू शकतो. बघा 25 1 25 25 चो 100 बरोबर, 4 1 4 4 3 12. ओके, आता झालं ना. आता बघा 25 3 75 25 3 75 भागीला किती तर 100, 25 3 75 भागीला 100. आता वर 75 आहेत आणि खाली 100 आहेत. ऑप्शन बघा सगळे पॉईंट मध्ये आहेत, तर आता खाली 2 शून्य आहेत, तर किती पॉईंट नंतर किती अंक असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, 2 अंक असायला पाहिजे. म्हणजे याचा उत्तर किती आहे 0.75 हा उत्तर असायला पाहिजे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 0.75 म्हणजे किती, तर ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचा उत्तर आहे. चला, या पण प्रश्नाचं आपण उत्तर काढलेलं आहे. हळूवार आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला हे प्रश्नाचे उत्तर काढून दाखवतो. ठीक आहे, चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे पुढील पैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता असं शोधायचं तुम्हाला. तर काय याच्या बऱ्याचशा ट्रिक आपल्याकडे आहेत, परंतु एक महत्वाची गोष्ट बघा, वरचा अपूर्णांक जो अंश आहे, अंश जो आहे तो लहान आहे आणि छेद मोठा आहे. तर मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस काय करायचा, यांचा अंतर काढायचा आहे. अंतर काढा, याचा अंतर काढा, याचा अंतर काढा आणि याचा अंतर काढा. जर आपण याचा अंतर काढायला गेला तर याचा अंतर किती ना, तर याचा अंतर किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 4 आहे. किती आहे 4. ठीक आहे, याच्यामधलं अंतर आहे 4. याच्यामधलं अंतर किती आहे, तर याच्या अंतर मधलं आहे 12. याच्यामधलं अंतर आहे 12. याच्यामधलं अंतर किती आहे तर 16 आहे. ठीक आहे, आणि याच्यामधलं अंतर किती आहे तर 13 आहे. किती आहे 13 आहे की नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणलं तुम्हाला असं वाटलं असेल की सरांनी अंतर का बरं काढलं, तर विद्यार्थी मित्रांनो अंतर काढण्याचा अर्थ असा आहे की जर अशा पद्धतीचा जर आपल्याला अपूर्णांक दिलेला असेल ज्याचा अंश हा छेदापेक्षा लहान असेल, अंश हा छेदापेक्षा लहान असेल, तर जर ज्याचा अंतर लहान तो अपूर्णांक मोठा असतो. काय म्हटलं मी, ज्याचा अंतर कमी, ज्याचा अंतर लहान तो अपूर्णांक मोठा. मग या सर्वांमधून कोणाचा अंतर कमी आहे, तर याचा अंतर कमी आहे, म्हणजे हा सर्वात मोठा असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. 25/29 हा सर्वात मोठा असायला पाहिजे. मग त्याच्यापेक्षा लहान कोणता असेल, त्यापेक्षा लहान 13/25 असायला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा लहान कोणता असायला पाहिजे, त्यापेक्षा लहान हा 14/27 असायला पाहिजे. आणि त्यापेक्षा लहान कोणता असायला पाहिजे, 17/33 असायला पाहिजे. मग आता आपल्याला म्हटलंय लहान आणि मोठा कोणता, तर लहान कोणता आहे ए आहे, नाही सर्वात मोठा कोणता ए आहे आणि सर्वात लहान कोणता आहे, सर्वात लहान सी आहे. मग आपल्याला म्हटलंय लहान मोठा म्हटलंय, म्हणजे लहान कोणता सी आणि मोठा कोणता ए. सी आहे ऑप्शन मध्ये आहे का, सी आणि ए ऑप्शन मध्ये आहे. या प्रश्नाचं उत्तर हा असायला पाहिजे. ठीक आहे, चला
या पण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न पहा. हा प्रश्न आहे x ची किंमत काढायची आहे. x ची किंमत काढायची आहे. मग आपण काय करणार, सरळ सरळ बघा 1/2 प्लस 2/3. आता x हा मायनस मध्ये x तिकडे जाईल, ते इकडे आणि हा 4/5 इकडे येईल. तर 4/5 प्लस मध्ये तिकडे आल्यावर मायनस मध्ये जाईल. 4/5 बरोबर काय होणार, x होणार. x ची किंमत निघेल. चला आता आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, बेस सारखा नाहीये. बेस सारखा असता तर आपण काय केलं असता, सरळ सरळ वरच्या अंकांची मायनस प्लस करून घेतली असते. पण बेस सारखा असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या तिघांचा एलसीएम घ्यायचा आहे. आपण आता तिघांचा एलसीएम जर घेतला तर तिघांचा एलसीएम किती होणार, 5 आणि 2 याचा एलसीएम होईल 30 होईल. किती होईल विद्यार्थी मित्रांनो, 30 एलसीएम झालेला आहे. मग 30 एलसीएम झालेला आहे. तर 30 ला काय करायचं बघा, लक्ष द्या काळजीपूर्वक. या दोन्ही या 30 ला भाग द्या. किती वेळा गेला विद्यार्थी मित्रांनो, तर 15 वेळा गेला. मग 15 वेळा काय करायचा, वर गुणाकार करायचा आहे. म्हणजे 15 एक 15 इथं लिहितो, 15 एक 15. ठीक आहे, खाली 30 होते. ठीक आहे, खाली 30, 15 एक 15. ठीक आहे, चला मी याला थोडंसं काटपीट करून दाखवतो. ओके, चला आता बघा, या दोनने या 30 ला भाग गेला 15 वेळा, म्हणजे वर तेवढेच वेळा गुणाकार केला, 15 एक 15. मग या 3 ने याला भाग द्या 30 ला, किती वेळा गेला, 10 वेळा. मग तेवढे वेळा वर गुणाकार करा, म्हणजे 10 दुने 20 प्लस 20. इथं मायनसचं चिन्ह म्हणून मायनस द्या. मग ह्या 5 ने भाग द्या, किती वेळा गेला, 6 वेळा गेला. वर तेवढेच वेळा गुणाकार करा, 6 म्हणजे किती आला, 6 चोक 24. आता आपण बेरीज जाऊकी करू शकतो. ठीक आहे, चला आता आपण काय करणार, 15 आणि 6 किती, 15 आणि 20 किती, 15 आणि 20. तर 15 आणि 20 ह्याला 35, 35 मायनस 24 म्हणजे किती, 11. 11 बाय किती येणार आन्सर, 11/30. हे काटपीट होणार नाही. तर 11/30 ऑप्शन मध्ये आहे का, ऑप्शन मध्ये 11/30 आहे. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे या आपण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सोडवायचा आहे. आता आपल्याला काय माहित पाहिजे, स्क्वेअर माहित पाहिजे, स्क्वेअर रूट माहित पाहिजे, स्क्वेअर रूट काढता आला पाहिजे. आता बघा, हा कशाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर आहे. मग हा 5चा स्क्वेअर याचे किती बाहेर निघणार, 5 बाहेर निघणार. हे 5 याच्यामध्ये प्लस जर केले तर किती होते, 625. मग 625 हा कोणाचा स्क्वेअर आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा 25चा स्क्वेअर आहे. 25चा स्क्वेअर आहे, इथून 25 बाहेर निघणार आणि 56 प्लस 25 होणार. किती होणार, 56 प्लस 25 होणार म्हणजे किती, तर 81. आणि 81 रूट मध्ये असला तर 81 कोणाचा स्क्वेअर आहे, तर हा 9चा स्क्वेअर आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असणार पाहिजे, 9 असायला पाहिजे. ठीक आहे, चला या आपण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. चला त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय आहे प्रश्न, बघा विद्यार्थी मित्रांनो काय प्रश्न आहे, तर 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या, 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7, 2, 16 ने भागल्यास प्रत्येक वेळी 4 बाकी राहतील, असा प्रश्न आहे. आता काय करायचं बघा, जर आपण असा विचार केला तर याचा अर्थ असा होते की आपल्याला काय काढायचं आहे, एलसीएम काढायचं आहे. काय काढायचं आहे, एलसीएम काढायचं आहे. मग आता आपण सरळ काय करणार, एलसीएम काढून घेऊ. तर 7, 12 आणि 16 जर एलसीएम काढला विद्यार्थी मित्रांनो, तर बघा कितीचा भाग जाईल, तर बघा 4, 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16 झाला. आता एलसीएम काढा, गुणाकार करा. ठीक आहे, बघा 4 त्रिक 12, 12 7 84, 84 गुणिला 84 गुणिला 4 केला, 84 गुणिला 84 गुणिला 4, 4 चे 16 6 चा 1, 4 7 8 1 29. नाही नाही 4 1 मिनिट, काय केलं, 1 मिनिट हा बघा, 4 चे 16 6 हातचा 1, 4 8 32 1 33, म्हणजे 336 हा एलसीएम असायला पाहिजे. अशी लहानात लहान संख्या 336 जी आहे, ही अशी लहानात लहान संख्या आहे की ज्या संख्येमध्ये 12, 16 आणि 7चा भाग जाईल, त्याच्यापेक्षा लहान संख्या नाही. आता आपल्याला दिलं आहे की किती, 1856. 1856 मधून काहीतरी वजा करायचे आहेत, पण आपण काय करणार, आधी 1856 मध्ये काय करणार, तर 336चा भाग द्यावा लागेल आपल्याला. मग बघा इथं आपण लिहून घेतो, 1800 किती, 1856, 1856 1 मिनिट, 1856 मध्ये 336चा भाग दिला, किती, 336चा भाग देऊ विद्यार्थी मित्रांनो. आता 336चा भाग द्यायचा आहे. आपण जर पाहिला तर 3 मला वाटते 5 वेळा भाग जायला पाहिजे. किती वेळा, 5 वेळा. मग आपण 5 वेळा भाग देऊ आधी. चला 5 छक्के 30 शून्य, हातचे 3, 5 त्रिक 15 3 1808 हातचा 1, 5 त्रिक 15 1 16 म्हणजे 1680. किती, 1680. म्हणजे जर आपण 336 ने 5 वेळा भाग दिलो तर 1856 मधून 316 तुम्हाला 1680 मायनस करावं लागेल. मग 1856, 1856
मधून किती मायनस करू विद्यार्थी मित्रांनो, तर 1680 मायनस केले, 1680 मायनस केले 6, 15तून 8 गेले 7, हातचा 1, 176 बाकी आहे. म्हणजे 176 मध्ये आता 336 चा भाग जातो का, नाही जात. पण आपल्याला असं म्हटलंय की किती उरलेलं. आता आपण या संख्येने, याचा अर्थ असा की 7, 12 आणि 16ने 1680 ला भाग जाईल. त्याच्यानंतर डायरेक्ट 336च्या फरकाने त्याला त्या समोरच्या संख्येला भाग देणार आहे. पण आता आपल्याकडे 336 उरले का, नाही उरले. आपल्याकडे उरले 176 आणि हे 176 मध्ये यांचा भाग जाणार नाही. याचा अर्थ आपल्याला म्हटलंय की 4 बाकी उरले पाहिजे. 176 उरले पाहिजे का, नाही, फक्त 4 बाकी उरले पाहिजे. मग आपण जरी असं म्हटला की 1680 ला भाग जातो, त्याच्यामध्ये आपल्याला 4 प्लस करावं लागेल. म्हणजे फक्त आपल्याला कोणती संख्या पाहिजे आहे, तर 1684 पाहिजे आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला ते अगाऊची संख्या पाहिजे का, नाही. मग याचा अर्थ की 1684 आपल्याला पाहिजे असेल आणि त्याच्यानंतरचे जे अगाऊचे आहेत ते आपल्याला मायनस करायचं आहे. मग आपण काय करणार, याच्यामधूनही 4 मायनस करा. याच्यामधून 4 मायनस केला तर 172 उरणार आणि हे 172 आपल्याला मायनस करावं लागेल. तेव्हा आपल्याकडे उरणार 1684 आणि 1684 मध्ये आपण जरी भाग दिला 7, 12 आणि 16चा, तर 1680 वेळा भाग जाईल. 1680 या संख्येला भाग जाईल आणि 4 उरतील. अशा प्रकारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, तर 172 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, चला. सोपं आहे पण थोडं समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, चला. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे, तर 1280 रुपयाला घेतलेली साडी विकल्यानंतर 20% शेकडा 20% तोटा झाला, तर ती साडी किती रुपयाला विकली. आता बघा किती, 1280 ही वाली काय आहे, खरेदी किंमत आहे आणि 20% तोटा झाला. याचा अर्थ आपण म्हणू शकतो की 20% तोटा झाला. मग 20% म्हणजे काय, तर 1/5. आपण म्हणू शकतो 5 ला घेतली आणि 4 ला विकली, 5 ला घेतली आणि 4 ला विकली. मग मला सांगा 1280 ही 100% किंमत होती, म्हणजे घेतलेली किंमत होती. त्याने 20% तोटा केला म्हणजे 80% ला विकली असेल. किती पर्सेंटला, 80%ला. मग 80% ची आपल्याला किंमत काढायची आहे. तिरपा गुणाकार करा विद्यार्थी मित्रांनो. 1280 गुणिला 80 भागीला काय करणार, तर 100 करणार. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. चला काटपीट करू. 0 0 0 0 कॅन्सल केलेले आहेत. ओके, चला 0 0 कॅन्सल केलेले आहेत. चला ओके, चला हे बघा 2 0 2 0 कापले. आता आपल्याला करायचं आहे 128 ला 8 ने गुणाकार करा. बघा 8 8 64, 8 8 64 4 हातचे 6. ठीक आहे, 8 8 दुने 16 ने 6 किती, 16 6 22 2 हातचे 2. 8 1 8 2 10 म्हणजे 1024. ऑप्शन मध्ये आहे का, 1024 रुपयाला विकली. तेव्हा काय होईल, तर 20% तोटा व्हायला पाहिजे. ठीक आहे, 20% तोटा होईल. चला त्याच्यानंतर असा आहे, हा चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की श्याम यांनी एका कंपनीचे 10 भाग, एका कंपनीचे 100 भाग, किती भाग, 100 भाग, ज्यांची दर्शनी किंमत किती आहे, तर 120 रुपये आहे, असे भाग शेकडा 30 जास्त रुपये रक्कम देऊन 2% दलालीने खरेदी केली. परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमतच्या 40% जास्त रक्कम घेऊन शेकडा 2.5% दलाली देऊन विकले, तर त्या व्यवहारामध्ये त्यांना किती नफा किंवा तोटा झाला. बघा हा किती मोठा क्वेश्चन आहे. म्हणजे असा आपण जर म्हटलं तर खूप लांबलचक प्रश्न आहे आणि तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण लांबलचक असेल तरी पण काही हरकत नाही, आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आणि काढू. एकदम सावकाश समजून घ्या, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगत आहे. ठीक आहे, चला हे थोडंसं काटपीट करून घेऊ, जागा खाली करू. ओके, चला जागा खाली करू घेऊ, आपल्याला कामात येईल. चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे पण प्रश्न येणार, म्हणून तुम्हाला सर्वपरी तयारी राहायचं आहे. ठीक आहे, चला बघा काय प्रश्न आहे आता आपण समजून घेऊ. आता श्याम, श्याम थोडासा मोठा करतो याला, तुम्हाला पण प्रश्न दिसायला हवा. ओके, चला आहे आता दिसतंय. ओके ओके, चला आता बघा काय म्हणलं, श्याम एका कंपनीचे किती भाग 100 भाग दर्शनी, 100 भाग घेतो. किती भाग घेतो, 100. इथं समजवतो बघा, 100 भाग घेतो. किती भाग, 100. आणि त्या 100 भाग प्रत्येकाची किंमत आहे 120. पण तो 120 ला घेतो का, नाही, तर 30% वाढवून घेतो. किती पर्सेंट, 30% वाढवून घेतो. मग विद्यार्थी मित्रांनो 100 भाग आहेत, समजून घ्या, 100 भाग आहेत
आणि त्याची प्रत्येकाची किंमत 120 आहे. त्याला 1200 जर आपण 100 भागाची जर किंमत काढली, 100 भागाची जर किंमत काढली तर प्रत्येकी 100 भाग, एक भाग 120 चा म्हणजे एकूण 12,000ची त्याला ते 12,000चे पडले असते. पण त्यानं काय केला, त्याच्यावर 30% जास्त रक्कम म्हणजे जास्त रक्कम दिली 30%. मग आपण म्हणू शकतो याच्यावर पुन्हा त्याने 30% जास्त रक्कम घेतली म्हणजे आपण 0,0,0,0,0 काढला तर 12×36 12×36 म्हणजे किती, तर 3,600 रुपये जास्त दिले. किती दिले, 3,600 रुपये जास्त दिले. 3,600 रुपये जास्त दिले. याचा अर्थ त्याला 12,000 रुपये लागले असते पण त्यानं 3,600 रुपये जास्त दिले म्हणजे एकूण त्याने किती रुपये, तर 12,000 आणि ते 15,600 रुपये लागले त्याला. किती हजार लागले, 15,600 रुपये त्याला लागले. म्हणजे त्याने ते जे किती भाग आहेत, तर 100 भाग 15,600 रुपयाला घेतले असेल. पण पुन्हा त्याने काय केले विद्यार्थी मित्रांनो, 2% दलाली दिली. काय दिली, 2% दलाली दिली. म्हणजे 15,600 रुपयावर पुन्हा 2% दलाली दिली. तर तुम्ही जर याचे 2% दलाली काढल्या, 2% 0,0,0,0 काढल्या तर 150 गुणिले 300 312 रुपये दलाली होईल. किती होईल, 312 रुपये दलाली व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे की नाही, बरोबर ना. ओके 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 हा 312 रुपये दलाली व्हायला पाहिजे. मग 312 रुपये दलाली याच्यामध्ये ऍड करा. 312 रुपये जर दलाली केल्या तर 2 1 9. हा तर आता आपण म्हणू शकतो की श्यामला एकूण ते 100 भाग खरेदी करण्यासाठी खर्च किती आला, तर 15,912 रुपये खर्च आला. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. ओके चला, आपण सावकाश सांगितलंय. काय केलं त्याने, त्याला 100 भाग घ्यायचे होते 120 प्रमाणे, पण त्यानं 30% जास्त दिला म्हणजे त्याला 360 रुपये जास्त लागले. म्हणजे ते 12,000 रुपयाचे जे भेटणार होते ते त्याला किती, 15,600 मिळाले. पण त्याच्यावर पुन्हा त्याने दलाली दिली त्याच्यामुळे त्याला अजून किती, तर 312 रुपये जास्त लागले. असे एकूण त्यांना किती रुपये लागले, तर 15,912 रुपये त्याला एकूण लागले. मग त्याने काय केलेलं आहे, नंतर 40% जास्त रक्कम घेऊन लवकरच 40% जास्त रक्कम घेऊन काय केलंय, विकलंय. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपण तसंच काढू. बघा 100 भाग होते, 100 भागाचे त्याला लागले असते 120 रुपये प्रमाण होते. पण त्याने काय केला, 1200 रुपयावर 40% अगाऊ घेतला. काय घेतला, 40% अगाऊ घेतला. म्हणजे याचा अर्थ 40% जर अगाऊ घेतला त्याने, 40% 0,0,0,0 काढला तर 1248 म्हणजे किती, तर किती, तर 48 4,800 रुपये अगाऊ घेतले. किती, 4,800 रुपये अगाऊ घेतले. याचा अर्थ 12,000 आणि 4,000 16,800 रुपये. एकूण त्याने किती रुपये घेतले, 16,800 रुपये घेतले. कोणाकडून, विकणाऱ्याकडून 16,800 रुपये घेतले. पण विद्यार्थी मित्रांनो अजून त्याच्यामध्ये म्हटलंय की विकताना दलाली 2.5% दिली. मग दलाली त्याच्याकडून जाईल ना. मग विकले त्यांना 16,800 रुपयाला, पण दलाली दिली 2.5%. म्हणून तुम्हाला 2.5% याच्यातून मायनस करावं लागेल. मग 2.5% याचे काढून घ्या. 2.5 मी काय करतो, त्याला 25 करतो आणि खाली काय लिहितो, 1000 लिहितो. खाली 1000 लिहितो, पॉईंट काढलेला बघा. 0 कापून घेतला, 0 कापून घेतला. चला मग बघा, 5 चा 5 25, 5 दुने 10, बे 1 बे, बे 8 16 आणि बे 1 बे. ठीक आहे. 5 1 5 पाटा, 5 8 5 1 5 5 8 40 म्हणजे किती, 405 रुपये दलाली द्यावं लागेल त्याला. काय द्यावं लागली, 405 रुपये त्याला दलाली द्यावं लागली. मग याचा अर्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे सांगतो तुम्हाला, 16,800 रुपये त्याने 800 रुपयाला त्याने विकला होता. पण त्याला 405 रुपये दलाली द्यावी लागली. म्हणजे 405 रुपये याच्यातून मायनस करा. याचा अर्थ किती, तर 10 5 गेले 5, हातचा 1 9, हातचा 1 3 आणि 16,395 रुपये त्याला मिळाले. किती मिळाले, 16,395 रुपये त्याला मिळाले. पण विद्यार्थी मित्रांनो 16,395 बरोबर की नाही, बरोबर 5 बे 8 16, अरे नाही बे सॉरी बे 8 16 आणि बेचो 8 म्हणजे किती, तर हा किती 20 किती असायला पाहिजे, तर 1 मिनिट, 5 5 बे 8 16 बेचो 8 84, 5 8 40,
5 5 शून्याचे 2 5 40 आणि 42 बरोबर 420 रुपये म्हणजे किती इथून मायनस करा. 1 मिनिट चला किती असायला पाहिजे तर 400 1 मिनिट काय झालं हां 420 रुपये मायनस करा म्हणजे 0 ठीक आहे 0 10तून 2 गेले 8 हातचा 1 10तून 5 गेले 3 हातचे 16,380 रुपये किती तर 16,300 बरोबर 16,300 रुपये ती सोनं 16,380 रुपयाला त्यानं विकले. आता बघा 16,380 रुपयाला विकला होता आणि त्यानं घेतला किती रुपयाला होता तर 15,912 रुपयाला घेतला होता. आता आपल्याला काय करायचं की हे घेतलेली किंमत हे विकलेली किंमत याच्यामधून जर हे मायनस केलं तर तुम्हाला काय मिळेल नफा मिळेल. मग 15,912 रुपये याच्यातून मायनस करा. 10तून 2 गेले 8 हातचाला 1 12तून 2 गेले 6 हातचाला 1 13तून 10 गेले नाही हातचा नाहीला ओके 13तून 9 गेले 4 हातचाला 1 0 0 किती 468 रुपये किती तर 468 रुपये त्यांना काय मिळाले त्याला नफा मिळाला ऑप्शन मध्ये आहे 468 रुपये. तर अशा प्रकारे जर मी फास्ट सांगायला गेलो असतो तर खूप लवकर आपण त्याचा आन्सर काढलेला असता पण तुम्हाला समजेल त्याच्यामुळे मी एकदम हळूहळू सांगितलंय म्हणजे एकदम काही याला वेळ लागलेला नाही एकदम याला वेळ लागणार नाही काढण्यासाठी तुम्ही समजून घ्या. तुम्हाला समजण्यासाठी मी एकदम हळूवार सांगितलेलं आहे ठीक आहे. आधी आपण काय केलेलं आहे तर त्याची खरेदी किंमत काढलेली आहे त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे तर त्याची विक्री किंमत काढलेली आहे आणि मग काय केलेलं आहे तर विक्री किमतीमधून खरेदी किंमत मायनस केली म्हणजे तुम्हाला काय मिळालं त्याचा नफा मिळालेला आहे आणि नफा काय आहे तर 468 आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर 468 असायला पाहिजे. चला त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 36 आणि 48 चा लसावी व मसावी काढा. 36 आणि 48 बघा 36 आणि 48 चा लसावी मसावी काढायचा आहे. चला लसावी आणि मसावी एकाच याच्यामध्ये काढू शकता. कितीचा भाग देऊ आपण 12 12 1 12 चला 12चा भाग देऊया 12 12 त्रिक 36 आणि 12 चौक 48. आता पुन्हा भाग देऊ शकता का विद्यार्थी मित्रांनो नाही. मग लसावी मसावी काय असणार तर ज्या संख्येने दोन्ही संख्येला भाग गेला ते असला आपले मसावी म्हणजे मसावी किती असायला पाहिजे मसावी HCF म्हणजे किती तर 12 HCF 12 ने गेलेला आहे. ऑप्शन मध्ये कुठे कुठे 12 आहे विद्यार्थी मित्रांनो हा पण ऑप्शन काढलेला आहे हा पण ऑप्शन काढलेला आहे. आता हे दोन ऑप्शन आपल्याकडे उरलेले आहेत. चला मग आपल्याला लसावी जर काढलं तर त्या प्रश्नाचं उत्तर येईल. मग लसावी काढण्यासाठी आपण काय करतो ज्या संख्येने भाग दिले ती संख्या आणि उर्वरित संख्या यांचा गुणाकार करतो बघा. तर मग काय होणार 12 12 त्रिक 36 36 चो 144 36 चो 144 म्हणजे 144 हे काय असणार LCM असणार LCM किती असणार 144. मग लसावी आहे 144 आणि मसावी आहे 12 ऑप्शन कोणता आहे ऑप्शन नंबर ब हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर असायला पाहिजे. चला या आपण प्रश्नाचे आपण उत्तर काढलेले आहे ठीक आहे सावकाश आणि तुम्हाला समजेल अशा प्रकारे मी या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. चला त्याच्यानंतरचे समोरचे प्रश्न बघा. हा चला काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा एका वर्गातील 29 मुलांची सरासरी वय 17 आहे. त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्यांच्या वयाची सरासरी किती होते तर 18 होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती ठीक आहे. चला मी खूप सुंदर अशा पद्धतीने सांगितले 17 किती 29 विद्यार्थ्यांचे वय किती होते 17 होते. त्याच्यामध्ये वर्ग शिक्षक मिळवला म्हणजे किती 29 विद्यार्थी होते आता किती झाले वर्ग शिक्षक मिळाले 40 झाले आणि सरासरी किती झाली 18 झाली. काय करायचं बघा लक्ष द्या काय करायचं विद्यार्थी मित्रांनो कितीचा फरक पडलेला आहे +1 चा याच्यामध्ये कितीचा फरक पडलेला आहे +1 चा ठीक आहे. आता काय करायचं बघा लक्ष द्या ह्याच्या सोबत याचा गुणाकार करा आणि याच्या सोबत याचा गुणाकार करा आणि काय कराल दोघांची बेरीज करा. मग बघा 39 39 1 39 39 1 39 प्लस 18 1 18 करा म्हणजे किती 8 9 17 7 हातचा 1 57 किती 57 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्या वर्गाची शिक्षकाची वय किती असायला पाहिजे 57. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे या पेपरमध्ये 2 प्रश्न आलेले आहेत आणि आपण तुम्हाला एक चांगली अशी मेथड सांगितलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर प्रश्न आहे सोहमला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 39 मला वाटते विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न जो आहे हा अजून कोणत्या तरी जिल्ह्याच्या एक्झाम मध्ये आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ की
प्रश्न हे रिपीट पण होऊ शकतात कोणत्या जिल्ह्याचे कोणत्या जिल्ह्यामध्ये, म्हणून तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांचा ॲनालिसिस करणे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीची माहिती होईल. म्हणजे पेपर पॅटर्न कसा असणार आहे, पेपरची लेवल काय असणार आहे, काय काय प्रश्न विचारले. कधी कधी एक दोन प्रश्न असे पण होऊ शकतात की तुम्हाला तेचचे तेच मिळून जातील. आता हा प्रश्न माझ्या माहितीनुसार हा कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला आत्ताच झालेला आहे आणि इथं पण झालेला आहे डबल. चला त्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी 40 मेसेज आले, त्याच्यापैकी 80% मेसेज वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते, तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त मेसेज आले. किती मेसेज आले असं म्हणायचं आहे. आता मला सांगा, 100% पैकी 80% मेसेज शुभेच्छा देणार होते, म्हणजे 20% मेसेज अदर असतील आणि ते आपल्याला 20%च काढायचं आहे. मग 40चे 20% काढले तुम्ही, 40चे 20%, तर 0 0 0 0 काटा, 4 दुने 8, 8 जे असतील ते अदर मेसेज असतील. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती असायला पाहिजे, 8 असायला पाहिजे, ऑप्शन नंबर ब. चला हा पण प्रश्न आपण काढलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, नंतर काय आहे, 200 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या व त्या 15,000 रुपयांना विकल्या, तर त्या व्यवहारात एकूण नफा किती. आता बघा, 200 रुपये किंमतची एक अशा 50 खरेदी केल्या, मग आपण काय करणार, तर बघा 200 रुपये किमतीची एक म्हणजे 200 गुणिला 50 असं केला तर किती होणार, तर 10 किती, तर 10,000 किती, 10,000 होईल. काय केला, 5 दुने 10 केला आणि त्याच्यासमोर 3 शून्य लावून घेतला, 10,000 रुपयाच्या घेतला गोण्या आणि कितीला विकला, तर 15,000ला विकला. म्हणजे कितीला, 15,000. आता 10,000ला घेतला आणि 15,000ला विकला. विद्यार्थी मित्रांनो, नफा किती व्हायला पाहिजे, 5,000 व्हायला पाहिजे. हा प्रश्न 5,000 व्हायला पाहिजे ना. ओके चला त्याच्यानंतरचा प्रश्न. आता काही शेवटचे तीन प्रश्न, एकच प्रश्न राहिलेला आहे शेवटचा, हा रिजनिंगचा प्रश्न आहे. ठीक आहे, हा आपण मॅथचाच करू. ठीक आहे, चला हा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, शेवटचा प्रश्न आहे आणि हा वयवारीचा प्रश्न आहे. काय म्हटलं आहे, आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 असा. ठीक आहे, आणि आई मुलापेक्षा 21 वर्षाने मोठी असेल तर वडिलाचे आजचे वय किती. बघा, आई हे मुलापेक्षा, हा आईचा आहे गुणोत्तर, आई हा वडील आणि हा मुलगा. आता काय म्हटलंय, आई हे मुलापेक्षा किती वर्ष मोठी आहे, तर 21 वर्ष. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती रेशो जास्त आहे, आई हे मुलापेक्षा 3 रेशो, आणि ह्या 3 रेशोची किंमत तुम्हाला दिली आहे 21. फरक म्हटलाय ना, म्हणून आपण रेशो मधला फरक काढलेला आहे. रेशो मधला फरक आहे 3 आणि त्या 3 रेशोची किंमत आहे 21 आणि आपल्याला म्हटलं आहे 3 रेशो म्हणजे 21 आणि वडिलाचे आजचे वय, वडिलाच्या वयाचा रेशो किती आहे, 5. 3 म्हणजे 21 तर 5 म्हणजे किती, असं जरी काढले तुम्ही तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. मग करा तिरपा गुणाकार, इथं करतो बघा, 21 गुणिला 5 भागीला 3, 3 1 3, 3 7 21, 7 5 35, किती, 7 5 35. काटपीट आली पाहिजे, फाडेपाठ पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, किती, 35 वर्ष. किती वर्ष, 35, 7 5 35 वर्ष या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मी जो हा यवतमाळ पोलीसचा पेपर झालेला आहे याच्यामध्ये जे जे प्रश्न आलेले होते गणिताचे, ते गणिताचे प्रश्न तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, सांगितलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच पूर्ण जिल्ह्याचं विश्लेषण करणार आहोत. जे जे पेपर झालेले आहेत, ज्या ज्या जिल्ह्याचा पेपर झालेला आहे त्या पूर्ण जिल्ह्याचं विश्लेषण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत आपण पोहोचणार आहोत. ठीक आहे, तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती होईल आणि समोरची येणारी जी भरती आहे, 9,000ची जी भरती आहे, त्याच्यामध्ये अभ्यास करताना विद्यार्थ्यांना ते खूप लाभदायक असेल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो असेच आमच्या चॅनलला भेट देत राहा, व्हिडिओ पाहत राहा. जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, नक्की करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन सिरीज सुरू करणार आहोत, जी आत्ताची येणारी जे GDची भरती आहे, SSC GDची भरती आहे, त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन एक सिरीज, जशी आपण मागे चाललेली होती पोलीस भरतीकरिता दंगल सिरीज, तशाच प्रकारची आपण सिरीज चालवणार आहोत.
तुम्ही जर पुन्हा नवीन सांगतो तुम्हाला की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि असेच आमच्या चॅनलला प्रतिसाद देत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.